जय श्रीराम मित्रांनो, मी सचिन चव्हाण। आज आपल्याला उपवास होता, त्याच्यामुळे फक्त 1 दर्जन केळी आणि काही फराळी चिवडा घेतला आणि तिथून चिरंजीव भाऊच्या गाडीत बसलो, कारण आज आपल्याला जायचं होतं नळकुंडला, म्हणजेच ऋषिकुंड वॉटरफॉलवर। आणि आपल्यासोबत ही मंडळी पण होती। मग तिथून आम्ही खडकी फाट्यावरून राईट टर्न मारून थोडं समोर आलो तर अभय आणि सावंत दिसले राव। मग त्यांना आमच्या गाडीत बसून घेतलं आणि रायऱ्याच्या थोडं समोर आलो तर गोपालचा कॉल आला, तुम्ही जाऊन माझ्या घरी थांबा म्हणे, मी आलोच म्हणे 10 मिनिटात। मग तिथून गाडी रिव्हर्स घेतली। अभय आणि सावंत म्हणे की तुम्ही जा म्हणे, आम्ही जातो म्हणे घरी। मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट गोपालच्या घरी, पण घरी कोणीच नव्हतं राव। मग नंतर गोपाल आणि अभय आले राव। तिथून आपल्या मंडळीनं 2-4 किलो मेकअप करून घेतला राव। आणि तिथून आम्ही आलो डायरेक्ट आपल्या गावाच्या शनिदेवाच्या मंदिरावर, कारण तिथं हा आपला मित्र चेतन थांबला होता। मग तिथून त्याला घेऊन आम्ही आलो डायरेक्ट नळकुंडला। तिथं आपली मोठी गाडी लावून दिली आणि गोपाल म्हणे की मी पण बाईक लावून देतो म्हणे, इथं सगळे सोबत जाऊ म्हणे। मग दुकानावरून अजून 4-5 किलो फराळाचं घेऊन टाकलं राव, कारण तुम्हाला तर माहितच आहे उपवासाच्या दिवशी आपण जास्त काही खात नाही। आणि हा राव, जर तुम्ही इथे यायचा विचार करत असाल तर खाण्या आणि पिण्याची सोय घरूनच करून या, कारण तिथून तुम्हाला काही भेटणार नाही। मग रस्त्यानं पण ही आपली मित्रमंडळी भेटली, ते घरी जात होते, पण त्यांना घेऊन मी आलो डायरेक्ट ऋषिकुंडवर। आल्याबरोबर तर आपले फॉलोअर्स जमा झाले राव। तिथून आम्ही आलो वर, जिथून तुम्हाला असा व्ह्यू बघायला भेटतो। आणि हे आपले फॉलोअर्स मला बघून डायरेक्ट आवाज करत होते राव। मग तिथून आम्ही आलो दर्शन घ्यायला, दर्शन घेतलं। मग तिथून आम्ही निघालो घरी, कारण आपल्या सोबतची मंडळीमधून काहींनी घरची परमिशन काढली नव्हती। मग तिथून आम्ही आलो डायरेक्ट नळकुंडला। तिथे सुदर्शन भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि गाडीत बसून आम्ही आलो डायरेक्ट आपल्या गावात। तिथे चेतनला सोडून दिलं, रायऱ्यात आलो। तिथून गोपालला पाणी बॉटल आणि फराळाचं घेऊन दिलं आणि तिथून गोपालला बाय बोलून आम्ही निघालो डायरेक्ट मोतळा। मूर्ती फाट्यावर आलो, वैशूला सोडलं आणि आम्ही मोतळा आलो। तिथं पण आपल्या मंडळीला सोडून आम्ही आलो डायरेक्ट आडवीला नेहाला सोडायला। तिच्या घरी आलो, चहा घेतला आणि तिथून आम्ही निघालोच होतो तर रोशनीचे आगमन झाले राव। मग तिथं थोडं गप्पा मारल्या आणि त्यांना भाई बोलून आम्ही आलो डायरेक्ट मोतळा। तिथे चिरंजीव भाऊनं मला पण सोडून दिलं। चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।